टॅक्स असिस्टंट म्हणजेच कर सहाय्यक हे पद जे आहे महाराष्ट्र सरकारमध्ये पण आहे आणि केंद्र सरकारमध्ये पण आहे. तर दोघांपैकी सर्वोत्तम पोस्ट म्हणजे बेस्ट पोस्ट ही कुठं असेल, कुठं आपण नोकरी केली पाहिजे आणि कशाची आपण तयारी केली पाहिजे, म्हणजे राज्य सरकारच्या टॅक्स असिस्टंटची का केंद्र सरकारच्या टॅक्स असिस्टंटची, याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. मित्रांनो, नुकताच काही दिवसापूर्वी SSC CGL मार्फत आलेली टॅक्स असिस्टंटची जी जाहिरात आहे त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवला होता. आपलं SSC रेल्वेचं सेपरेट चॅनल आहे, त्याच्यावर जवळपास 88,000 उमेदवारांनी व्हिडिओ पाहिला होता. बऱ्याच उमेदवारांनी सेंट्रलसाठी फॉर्म भरलेले SSC CGL चे. आता MPSC ची जाहिरात आली, तर MPSC CGL मध्ये काय बेस्ट आहे या टॅक्स असिस्टंट पदाच्या बाबतीत सर्व काही माहिती सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि या MPSC ची तयारी करण्यासाठी ग्रुप बी ग्रुप सी साठी मित्रांनो लक्ष बॅच आहे पुणे, संभाजीनगर, नाशिक येथे ऑफलाईन पद्धतीने अवेलेबल आहे. त्याच पद्धतीने मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांमध्ये जे आहे तर ती ऑनलाईन बॅचेस पण अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीची ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅचला जॉईन करू शकतात. लक्षात घ्या, आता जर तुम्हाला राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कुठेही कर सहाय्यक व्हायचं असेल, टॅक्स असिस्टंट व्हायचं असेल, तर समजा जर तुम्ही राज्यासाठी तयारी करत असाल महाराष्ट्रासाठी, तर महाराष्ट्रात MPSC ग्रुप सी नावाची परीक्षा असते, ती परीक्षा तुम्हाला द्यावी लागेल. बघा, MPSC गट क सेवा संयुक्त परीक्षा ही परीक्षा द्यावी लागेल. जर तुम्हाला केंद्र सरकारमध्ये टॅक्स असिस्टंट व्हायचं असेल, त्याच्यासाठी SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन नावाची संस्था असते आणि त्यांच्या मार्फत SSC CGL नावाची एक्झाम होत असते. त्याच्यामध्ये हे टॅक्स असिस्टंट नावाचं पद जे आहे असतं. महाराष्ट्रात याची नियुक्ती ही वित्त विभागात जवळपास GSTचं काम त्यांना करावं लागतं आणि याची नियुक्ती प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, सीमा शुल्क कर या विभागात यांना ड्युटी करावी लागते केंद्र सरकारच्या बाबतीत. तुम्ही जर पाहिलं, नुकताच महाराष्ट्र सरकारची टॅक्स असिस्टंटच्या बाबत बघा कर सहाय्यकची जाहिरात आलेली आहे. वित्त विभाग असणार आहे तुमचा आणि 282 पद आहेत. टॅक्सच्या जागा वाढतात नंतर, म्हणजे तो फायदा होतो. आणि याची 27 सप्टेंबर 2026 ला परीक्षा पण होणार आहे. सध्या याचे फॉर्म भरणे जे आहे तर ते सुरू आहे 27 जून पासून तर 17 जुलै पर्यंत. आणि याच्यासाठीच आपली लक्ष्य बॅच आहे तर ती पण आपण लॉन्च केलेली. केंद्र सरकारची जाहिरात आली होती, आता याचं फॉर्म भरणं सध्या स्टॉप झालेलं आहे. तर 22 जून पर्यंत याचे अर्ज होते. जवळपास 25 काहीतरी खूप जबरदस्त अर्ज जे आहेत तर ते आलेले आहेत. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी याच्यासाठी फॉर्म पण जो आहे तर तो भरलेलाच आहे. वयोमर्यादा जर पाहिली केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये, तर दोघांना 18 वर्षच मिनिमम आहे. परंतु राज्य सरकारमध्ये तुम्ही 38 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी फॉर्म भरू शकतात आणि जर तुम्ही मागासवर्गीयामधून असाल तर 43. परंतु केंद्र सरकारमध्ये ही वयाची अट फक्त 27 आणि OBC ला ही 30 वर्ष आहे आणि SC ST ला ही 32 वर्ष आहे. मित्रांनो, SC ST ला 32 वर्ष आहे. पण महाराष्ट्रात SC ST OBC यांना 43 वर्ष आहेत. म्हणजे महाराष्ट्रात खूप चांगल्या वयापर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकता टॅक्स असिस्टंटची. केंद्र सरकारमध्ये मात्र फक्त 27, 30 आणि 32 एवढ्याच वयापर्यंत तुम्हाला ही परीक्षा जी आहे तर ती देता येते. लक्षात घ्या, याच्यामध्ये दोघांचा पगार सारखाच आहे, म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये पगार सारखा आहे. फक्त तुमची पोस्टिंग कुठं होते याच्या आधारे पगारामध्ये थोडा डिफरन्स येतो. S8 ची वेतन श्रेणी आहे 25,500, हा बेसिक पे आहे, याला म्हणतो आपण बेसिक पे. आणि 81,100 हे पण बेसिक पे असतं. सुरुवातीला हे बेसिक पे असतं, दरवर्षी याच्यात 3% वाढ होत असते. आणि याच बेसिक पेला जे आहे दरवर्षी DA HRA हे सगळं मिळून मग तुमची ग्रॉस सॅलरी जी आहे तर ती बनत असते. मग तुमची पोस्टिंग जिथं होते त्याच्यानुसार HRA ठरतो. समजा मुंबई पुणेला पोस्टिंग असेल तर 30% HRA मिळतो. नाशिक नगर नागपूर असेल तर 20%, इतर ग्रामीण आणि निम्स भाग असेल तर 10%. आता महाराष्ट्रात जे काही कर सहाय्यक आहे त्याची ड्युटी जनरली मुंबईमध्ये असते, म्हणून त्याला 30%चा HRA मिळतो. केंद्र सरकारच्या बाबतीत मुंबई पुणे नागपूर इथं त्यांचे वेगवेगळे ऑफिसेस आहेत, त्याच्यानुसार तुमच्या समजा मुंबई पुणेला असेल तर 30% आणि नागपूर, म्हणजे पगारात काही जास्त डिफरन्स नाही मिळणार. केंद्र सरकारच्या 2-5 हजार रुपयांचा फरक पडेल, त्याच्या व्यतिरिक्त जास्त फरक पडणार नाही पगारात, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यानंतर आता दोघांची जी प्रक्रिया जर आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेतली तर दोघांमध्ये टायपिंग प्रमाणपत्र लागतं का? लक्षात घ्या, जी MPSC ना, MPSC म्हणजे राज्य सरकारच्या बाबतीत ते सांगतं की आम्हाला टायपिंग प्रमाणपत्र पाहिजे. परंतु जे काही SSC मार्फत परीक्षा होतात ते म्हणतात आम्हाला टायपिंग प्रमाणपत्र नको, आम्हाला टायपिंग प्रमाणपत्र नको आहे. परंतु MPSC टायपिंग प्रमाणपत्र लागतं, परंतु स्किल टेस्ट घेत नाही. स्किल टेस्ट जी आहे तर ती घेत नाही, पण हे मात्र स्किल टेस्ट घेतात. हा एक डिफरन्स आहे दोघांमध्ये. म्हणजे राज्य सरकारमध्ये आतापर्यंत स्किल टेस्ट होत होते, आता होत नाही. आता काय होते लक्षात घ्या की तुमची थेट निवड होते. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला
2 टायपिंग सर्टिफिकेट लागतात, मराठी 30 आणि इंग्लिश 40 दोन्ही प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. सुरुवातीला अर्ज करताना नसेल तरी चालतं, मुख्य परीक्षेपर्यंत तुम्हाला पाहिजे. आणि इथं थेट निवड झालेली आहे. आता इथं टायपिंगची चाचणी होत नाही, स्किल टेस्ट होत नाही. परंतु केंद्र सरकारमध्ये मात्र कुठलेही प्रमाणपत्र लागत नाही, तुम्ही प्रमाणपत्राचाही फॉर्म भरू शकतात. आणि इथं काय लागते, मुख्य परीक्षेच लक्षात घ्या, मुख्य परीक्षेचा टियर 2 होते आणि तुमची एक डेटा एंट्री म्हणजे स्किल टेस्ट इथं जी आहे तर ती होत असते. हा एक बेसिक डिफरन्स दोघांमध्ये आहे. दोघांमध्ये कार्यक्षेत्राचा पण आहे, म्हणजे पोस्टिंग कुठे होते. आता ऑब्विसली महाराष्ट्राचं तर महाराष्ट्रातच पोस्टिंग होईल, परंतु मित्रांनो याची सर्व पोस्टिंग ही मुंबईलाच होते जवळपास. बाकी इकडे तिकडे थोडीफार होत असेल, पण जर मी म्हटलं 90% पोस्टिंग ही मुंबईला फिक्स असते, तुमची मुंबईलाच असते. आणि याची पोस्टिंग ही भारतामध्ये असते. परंतु लक्षात घ्या, याचे ना झोन ठरलेले झोन. जर तुमची रँकिंग चांगली असेल ना, तुम्हाला महाराष्ट्र झोन भेटेल. महाराष्ट्र झोन मध्ये मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर शहरांमध्ये ऑफिस आहे केंद्र सरकारचं, तिथं तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते. आणि याचा आता प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का, याचं इंटर झोन ट्रान्सफर हे बंद झालेले. समजा तुम्ही साऊथच्या झोन मध्ये गेले तर तुम्हाला महाराष्ट्र झोन नंतर मिळत नाही, झोन बदलता येत नाही. केंद्र सरकारच्या बाबतीत हा एक नवीन नियम त्यांनी इथं आणलेला आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये प्रमोशन पण खूप चांगलं होतं. आणि जर तुम्ही मला विचारणार की सर सगळ्यात चांगलं प्रमोशन कुठे होतं, फास्ट प्रमोशन कुठे होतं, तर त्याचं उत्तर असेल केंद्र सरकारच्या याच्यात. केंद्र सरकारच्या याच्यात तुम्ही टॅक्स असिस्टंट मधून राहतात, पुढची 3 वर्ष तुम्हाला डायरेक्ट सिनियर टॅक्स असिस्टंट होतात, त्याच्यानंतर इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर तुम्ही बनतात आणि त्याच्यानंतर इन्कम टॅक्स ऑफिसर तुम्ही बनवू शकतात. म्हणजे ही जी प्रक्रिया असते ना केंद्र सरकारची, ती थोडी फास्ट असते. राज्य सरकारमध्ये पण प्रमोशन होतं, तुम्हाला एसटीआयचं प्रमोशन मिळतं, त्याच्यानंतर तुम्ही एसटीओ होऊ शकतात आणि एसी एसटी इथपर्यंत तुम्ही जे आहे तुमचा प्रवास जो आहे तर तो जाऊ शकतो महाराष्ट्र सरकारमध्ये. परंतु जलद प्रक्रिया ही केंद्र सरकारची आपल्याला इथं पाहायला मिळते. दोघांची परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे. पहिले काय व्हायचं की राज्याची परीक्षा ही ऑफलाईन व्हायची, आता मात्र दोघांची परीक्षा ऑनलाईन होणार आहे. SSC ची जी परीक्षा आहे ना मित्रांनो, ती एडिक्विटी नावाची एक संस्था आहे ती घेणार आहे. आणि MPSC ची जी परीक्षा आहे ना तर ती घेणार आहे TCS. हा त्यांच्यामध्ये फरक आहे, आधी SSC TCSच घेत होती, परंतु ही परीक्षा एडिक्विटी घेते केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची TCS घेते. दोन्ही परीक्षा आता ऑनलाईन होतात, दोन्ही परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन जे आहे तर ते होतात, लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर आता कोणती पोस्ट तुम्ही निवडली पाहिजे, तर हा पूर्णपणे डिसिजन तुमचा. तुम्हाला जर वाटतं की तुम्ही बाहेर पण जॉब करू शकतात, महाराष्ट्राच्या बाहेर पण जॉब करू शकतात, तर तुम्ही नक्कीच SSC CGL ला प्रिफरन्स देऊ शकतात. आणि तुम्हाला वाटतं की नाही मला महाराष्ट्रातच राहायचंय, तर त्यावेळी तुम्ही MPSC ची निवड जी आहे तर ती करू शकतात. आता दोघांच्या कामांमध्ये काही जास्त डिफरन्स नाही आहे. जे आपलं महाराष्ट्रातलं जे टॅक्स असिस्टंटचं आहे तर ते पूर्णपणे 100% डेस्क जॉब आहे, त्याला फील्ड जॉब नाही. नवीन GST नोंदणीची प्राथमिक तपासणी, फायलांची आवक जावक, वरिष्ठांच्या सूचनेनुसार व्यापाऱ्यांना नोटीस पाठवणे, याचं जे काम राहतं ना जनरली ते लिपिक लेवलचं काम आहे. याचं थोडंसं लिपिक लेवलचं काम असतं, परंतु यांच्या याच्यात आहे ना थोडंसं डेस्क जॉब आणि छाप्याच्या वेळी देखील मदत, म्हणजे फील्ड वर्क रेडच्या वेळी मदत होऊन जाते. म्हणजे यांचं काम थोडंसं जास्त आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर याच्यात जर आपण पाहिलं ना आता पुढचं की यांचे परीक्षा पॅटर्न कसे असतात. जो राज्य सरकारचा जे MPSC चा परीक्षा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा होते 100 गुणांची, मुख्य परीक्षा होते 400 गुणांची आणि तुमची अंतिम निवड फायनल निवड ही 400 गुणांच्या आधारित जे आहे तर ती होत असते. याच्यामध्ये मराठी विषय आणि सामान्य ज्ञान हे कट ऑफचे खऱ्या अर्थाने डिसाइडिंग फॅक्टर आहेत. इथं GS ला आणि मराठीला थोडं चांगलं वेटेज आहे. केंद्र सरकारच्या याच्यात मराठी हा विषय नसतो, परंतु तिथं मात्र गणित बुद्धिमत्तेला सगळ्यात चांगलं वेटेज आहे. जर तुमचं गणित बुद्धिमत्ता खूप चांगलं असेल तर तुम्ही SSC CGL मार्फत लवकर अधिकारी होऊ शकतात. त्याचा प्रिलिमचा आणि मेनचा सिलेबस सगळा सारखा आहे, फक्त डिफिकल्टी लेवल बदलते. इथं मात्र MPSC मध्ये प्रिलिमला जे विषय असतात तेच मेन्सला असतात, परंतु मेन्सला मराठी आणि इंग्रजी हे 2 नवीन विषय जे आहेत तर ते ऍड होतात. इथं मात्र एकही नवीन विषय ऍड होते, एकही नवीन टॉपिक नाही, सगळं तेच आहे, फक्त जास्त डिफिकल्ट लेवलचे प्रश्न इथे विचारले जातात. इथं अंतिम निवड ही 390 गुणांच्या आधारे जी आहे तर ती होत असते. SSC CGL ही सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये, लक्षात घ्या, याच्यामध्ये स्वतंत्र संगणकाची चाचणी होते. म्हणजे तुम्हाला कम्प्युटर येतं का नाही याची टेस्ट होते, इथं स्किल टेस्ट पण होते, ती पण होते. इथं मात्र संगणकावर थिअरॉटिकल प्रश्न येतात, 2-3 काहीतरी प्रश्न येतात त्याचे मुख्य परीक्षेला, जास्त हे पण नसतं. याची निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे आणि याची 1/3 आहे. म्हणजे ही परीक्षा थोडीशी अवघड करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. कॉम्पिटिशन मध्ये पाहिलं तर इथं फक्त महाराष्ट्राचे उमेदवार असतात MPSC साठी, इथं मात्र पूर्ण भारतभरातून कोणी पण अप्लाय करू शकतं, हे लक्षात घ्या. जर तुमचं गणित इंग्रजी बुद्धिमत्ता स्ट्रॉंग असेल ना तर तुम्ही SSC CGL ला प्रायोरिटी दिली पाहिजे. जर तुमचं मराठी व्याकरण सामान्य ज्ञान हे स्ट्रॉंग असेल तर तुम्ही MPSC जे आहे तर ते करू शकतात.
आता हे तुमच्यावर आहे की तुम्हाला काय करायचं आहे. सध्या एमपीएससी टॅक्स असिस्टंटची जाहिरात आलेली आहे, त्याचं फॉर्म भरणं सुरू आहे. तुम्हाला जर राज्यात राहूनच नोकरी करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही आपली लक्ष बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकतात, ज्या माध्यमातून तुम्ही एक तुमची चांगली तयारी करू शकतात. महाराष्ट्रातील सर्वोत्तम बॅच जे आहे तर ते आपण याला म्हणतो. याचं महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही हा फॅकल्टी वर्ग पाहू शकतात. हे सर्व तुम्हाला चांगल्या पद्धतीने गाईड करणार आहेत. सर्व काही नोट्स अवेलेबल आहेत आपल्याकडे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. एमपीएससीचा जो नवीन बदलता पॅटर्न आहे त्याच्यानुसार सर्व काही याच्यात अवेलेबल आहे. म्हणून त्याला तुम्ही नक्कीच जॉईन करावे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.